आज आहे डे 5 आणि तरीसुद्धा आम्ही डेकोरेशन करायला बसलो होतो का. तर चला बघूया. 2 दिवसांसाठी 4 जणांची बॅग घेऊन आम्ही निघालो होतो लोणावळ्याला. लोणावळ्याला गेल्यानंतर मस्त वडापाव वगैरे खाल्ला, कारण की येताना तर पाण्याचा थेंबसुद्धा पिला नव्हता, कारण की उलटी येते. सो त्याच्यानंतर मस्त व्ह्यू वगैरे एन्जॉय करत आम्ही पोचलो शिवाजीनगरला. तिकडे गेलो आणि बाई 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 एवढं ऊन होतं ना, खरं सांगते एवढं ऊन तर बापरे, पावसाळ्यात मी कधीच नव्हतं बघितलं. त्याच्यामुळे मग आम्हाला रिक्षा करूनच जावं लागलं. घरी आल्यानंतर मस्तपैकी क्लोथ चेंज केले आणि त्याच्यानंतर आम्ही बसलो डेकोरेशन करायला. आता तुम्ही म्हणाल 5व्या दिवशी कोण डेकोरेशन करतं, पण यार आज तर गौराई येणार होत्या ना, आणि अर्ध डेकोरेशन तर ऑलरेडी यांनी केलं होतं, त्याच्यामुळे आम्हाला फक्त कमळ आणि ते करायचं होतं. सो ते आम्ही पटकन केलं आणि हे बघा. त्याच्यानंतर मग आम्ही गेलो जेवायला. जेवल्यानंतर लगेच आम्ही दुसऱ्या कामाला लागलो. आता हे छोट्या बाळांना कपडे कशाला घालतोय ते तुम्हाला नंतर कळेलच. आणि मग फायनली आमचं डेकोरेशन पूर्ण झालं होतं, फक्त गौराई यायच्या बाकी होत्या. त्याच्यामुळे आम्ही पटकन सजून दजून तयार झालो. लास्ट मिनिटला दीदीची साडी घातली आणि नंतर मग गौरी पूजल्या. गौरी पूजल्यानंतर त्यांचा गृहप्रवेश केला आणि फायनली आम्ही त्यांना त्यांच्या जागेवर बसवून दिलं. आणि भाई किती सुंदर दिसत आहेत यार, लाईक तुम्ही स्वतःच बघा. आणि त्याच्यानंतर मग असाच आमचा दिवस संपून गेला.